राहिलेत ते काही कारणामुळे. त्यामुळे आम्ही हे स्वप्न बघितलं की चला आपण लेट्स क्रिएट अ हिस्ट्री टू बिकम अ फर्स्ट इंडियन टू कम्प्लीट द रॅम्प इन अ रेकॉर्ड टाइम. दॅट वॉज अवर एम. 7 दिवसाच्या आत आम्ही टार्गेट ठेवलं होतं, कारण टार्गेट ठेवणं फार महत्त्वाचं असतं. त्याचं महत्त्व मी तुम्हाला पुढे पटवून देतो. जेव्हा आपण अशा स्पर्धेची तयारी करतो, एवढ्या मोठ्या स्पर्धेला जेव्हा जायचं असतं, तर इट इज नॉट अबाउट मी अँड माय ब्रदर. मी आणि माझ्या भावाने सायकल चालवणं म्हणजे ही स्पर्धा असं नाहीये. याच्यामध्ये एक टीम लागते, एक स्ट्रॉंग टीम लागते, डेडिकेटेड टीम लागते आणि ती सगळ्यात महत्त्वाची असते. आणि मी जसं तुम्हाला आत्ता बोललो की माझं बिगेस्ट ॲसेट जेव्हा आम्ही ठरवलं त्याच वेळेस हा आमचा सुनील दत्त म्हणून टीम लीडर आहे, आमच्यासोबत BJ मेडिकल कॉलेजमधलाच आहे, स्किन विडी स्पेशालिस्ट. त्याने ही धुरा घेतली लिडरशिपची. तो म्हटला की मी पूर्ण बाकीची मॅनेजमेंट बघतो आणि तो लीडर झाला. त्याच्यानंतर ही सगळी फेमस डॉक्टर मंडळी आहेत, हे आमच्या कॉलेजपासून आमच्या सोबत आहेत. आम्ही एकत्र शिकलो आहोत आणि ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये आधीपासून आहोत. त्यांनी सगळ्यांनी एक प्रत्येक ठिकाणी डॉक्टर श्याम चौधरी पिडियाट्रिशियन आहेत, डॉक्टर अमोल तांबे हे सध्या UKत आहेत, शोल्डर रिप्लेसमेंट सर्जन आहेत, डॉक्टर शेवाळे हे UKमध्ये आहेत, डॉक्टर रमाकांत पाटील, राजेंद्र नेते आणि हे ऑर्थोपेडिक सर्जन्स आहेत. त्यांची फार मोठी प्रॅक्टिस आहे नाशिकमध्ये. हे मोहिंदर पाजी आहे, हे डॉक्टर नाही आहेत पण हे आमच्यासोबत कायम सायकलिंग इव्हेंटमध्ये असतात. हे आमच्यासोबत 1000 किलोमीटरची सायकलिंग करतात 60व्या वर्षी सुद्धा. तर अशी ही हे आमचे कोच आहेत मिथेन ठक्कर. अशी आम्ही टीम असल्यामुळे आम्ही हे स्वप्न बघू शकलो. एखाद्या अशा स्पर्धेत जायचं म्हणजे स्पर्धेबद्दल माहिती घेणं फार महत्त्वाचं असतं. जेव्हा आमचं ठरलं की या स्पर्धेला जायचं 2014 मध्ये मी स्वतः ॲज अ नॅव्हिगेटर म्हणून एका अटलांटाच्या टीमसोबत या स्पर्धेत गेलो, ज्याच्यामुळे मला त्या स्पर्धेची टेक्निकॅलिटी, रूल्स रेग्युलेशन समजून घेता आले, तो रूट बघता आला एकदा व्यवस्थित आणि परत येऊन मग आम्ही वर्षभरात त्याची तयारी नीट करू शकतो. टार्गेट होतं 3000 मैल म्हणजे 4834 किलोमीटर या स्पर्धेत आम्हाला पार करायचं होतं आणि ते फक्त 9 दिवसात. हे आम्हाला दोघं भावांना आम्ही ॲज अ टीम ऑफ 2 याच्यामध्ये उतरलो होतो. याच्यासाठी आम्हाला 9 दिवस दिलेले होते. म्हणजेच रोज कमीत कमी 600 ते 650 किलोमीटर सायकलिंग ही आम्हाला दोघांना मिळून चालवायची होती आणि रोज एवढं अंतर कापलं म्हणजे थोडक्यात मुंबईहून निघायचं, नागपूरला जायचं 24 तासात आणि असं सतत 7 ते 8 दिवस करत राहायचं, तरच हे अंतर कापणं शक्य होतं. त्यामुळे प्रिपरेशन फार महत्त्वाचं आहे. अशा स्पर्धेला जेव्हा आम्ही ठरवलं गेल्या वर्षी की या स्पर्धेला जायचं, तर आम्ही प्रिपरेशन करायला लागलो. ॲज अ रायडर आमचं स्वतःचं प्रिपरेशन महत्त्वाचं होतं, ट्रेनिंग आणि डाएट. त्याच्यानंतर क्रू, जो आमचा टीम होती त्याला आपण क्रू म्हणतो अशा ठिकाणी, आमच्या क्रूचं ट्रेनिंग फार महत्त्वाचं होतं. कारण या स्पर्धेचे नियम फार किचकट असतात. याच्यामध्ये आम्हाला पूर्ण अख्खी अमेरिका पालथी घालताना तिथले ट्रॅफिक नियम पाळणं फार महत्त्वाचं होतं. ट्रॅफिक नियम किंवा रेसचे नियम, कुठलेही नियम जर आम्ही तोडले, मी ॲज अ स्पर्धक किंवा मग माझ्या क्रूने सुद्धा हे नियम जर ब्रेक केले न कळत सुद्धा, तरी पेनॉल्टी होती. प्रत्येक पेनॉल्टीला टाईम होता, 15 मिनिट, अर्धा तास, 1 तास आणि 6व्या पेनॉल्टीला मात्र टीम डिस्क्वालिफाय केली जाते. त्यामुळे ह्या स्पर्धेचे नियम काटेकोर माहीत असणं, अमेरिकेतले ट्रॅफिकचे नियम जे की प्रत्येक राज्यात थोड्याफार फरकाने वेगळे असतात ते माहिती असणं फार महत्त्वाचं होतं. त्यासाठी त्यांचं पण तयारी फार महत्त्वाची होती. आणि ऑफकोर्स एवढ्या मोठ्या स्पर्धेला जायचं म्हणजे बजेट हे असतंच. ह्या अख्ख्या उपक्रमाचं बजेट 50 लाखाचं होतं. आम्ही कोच ठरवला. आमच्यासमोर अशी स्पर्धा आधी केलेले कोणी नव्हते फारसे, त्यामुळे आपल्याकडे असे कोच पण अवेलेबल नाही आहेत. तर आमच्यापैकी सायकलिस्ट मित्र जो आमच्यासोबत, जो आता आपले नॅशनल रायडर ट्रेन करतो, त्याला आम्ही भेटलो आणि त्याला म्हटलं की बाबा रे, तू आम्हाला कोचिंग देशील का? एखादा आम्ही फॉरेनमधला ऑनलाईन कोच लावण्यापेक्षा आम्हाला फिजिकल टच, आपल्याला जसं आहे ना, एक कॉन्टॅक्ट असणं, एक रॅपो असण्यावर जास्त आपला विश्वास असतो. आणि मिथेन ठक्कर जो स्वतः रायडर आहे तो, आणि हा पंकज मारले, हा छत्रपती अवॉर्डी आहे, हा मुंबई पुणे रेस विजेता आहे, यांनी ही धुरा उचलली आणि ते म्हणे आम्ही अभ्यास करून तुम्हाला कोचिंग. तोपर्यंत आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने कधीही सायकल चालवली नव्हती. जरी आम्ही 1000 किलोमीटर सायकल चालवतो, आपलं इंटरनेटवर वाचन करून आपल्या मनाने जशी चालवायची तशी चालवायचं. म्हणजे अक्षरशः थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही बैलासारखी सायकल चालवायचो आधी. शास्त्रोक्त पद्धतीने कशी सायकल चालवायची हे गेल्या 9 महिन्यात आम्ही शिकलो आणि यांनी आम्हाला ती शिकवली. पूर्ण आमचं ट्रेनिंग चार्ट करून दिलं तयार. त्यांनी आम्हाला पहिला प्रश्न विचारला, तुम्ही किती वेळ देऊ शकाल? आम्ही सांगितलं दिवसातनं आम्ही वीकडेला 3 तास देऊ शकू तयारीला आणि वीकेंडला रविवारच्या दिवशी तुम्ही सांगा 15 तास, 17 तास, 18 तास आम्ही किती वेळ देऊ. आणि त्या हिशोबाने त्यांनी आमचं 1 आठवड्यानंतर आम्हाला त्यांनी चार्ट तयार करून दिला ट्रेनिंगचा. आणि त्या चार्ट तयार केल्यानंतर आमच्या कोचचंच असं मत होतं की डॉक्टर, दिस इज द क्रेझिएस्ट प्लॅन आय हॅड एव्हर प्रिपेअर्ड. हे सगळ्यात क्रेझी प्लॅन मी तयार केला आहे, मला माहिती नाही तुम्ही कितपत हा करू शकाल. आणि आम्ही तो ठरवलं होतं की काही केलं तरी हा प्लॅन प्रमाणेच करायचं. मी ॲनेस्थेटिस्ट आहे आणि महेंद्र डेंटिस्ट होता. आम्ही
वेळ काढून एकही दिवस आम्ही आमचं ट्रेनिंग चुकवलं नाही. आणि ही मेघना सुर्वे हिने पण भरपूर मेहनत घेऊन आमच्या डाएटबद्दल आम्हाला कसं खायचं, काय करायचं, किती वेळाने खायचं याचं आम्हाला कोचिंग दिलं. आमचं ट्रेनिंग हे पॉवर बेस चालायचं. हे सायकलिंगचे मीटर आहेत, पॉवर मीटर. पहिले 3 महिने आमच्याकडे 9 महिने होते. 3 महिने आम्ही लॉंग डिस्टन्स एन्ड्युरन्स ट्रेनिंग केलं, त्याच्यानंतर स्पेशलाइज ट्रेनिंग केलं आणि शेवटचे 3 महिने आम्ही हाय इंटेन्सिटी ट्रेनिंग केलं. की किती शेवटी याच्यामध्ये नुसतं सायकल चालवत राहणं एक वेगळी गोष्ट आहे. महिनाभर 3000 मैल इथे 9 दिवसात करायचं होतं, म्हणून स्पीडला फार महत्व होतं इथे. आणि प्रत्येक वेळेला हार्ट रेट मॉनिटर करून असं आमचं ट्रेनिंग व्हायचं. कसारा घाटाचा आम्हाला खूप उपयोग झाला. आम्ही नेहमी चढायची प्रॅक्टिस ही कसारा घाटात करायचो. जो कसारा घाट चढायला आम्हाला सुरुवातीला 52 मिनिटं लागायचे, तो कसारा घाट शेवटी आम्ही जेव्हा आमचं ट्रेनिंग संपत आलं होतं तेव्हा आम्ही अक्षरशः 19 मिनिटात तो घाट चढायचो. याच्यामध्ये आमचा कोच जो होता, प्रत्येक वेळेला आपले नॅशनल रायडर्स जे होते सगळे मुंबईत राहणारे, पुण्यात राहणारे, त्यांना तो घेऊन यायचा आणि प्रत्येक राऊंडला नवीन 2 मुलं आमच्यासोबत लावायचा आणि म्हणायचा आता यांच्या स्पीडने चढा. परत पुढच्या राऊंड खाली आला की परत पुढचा राऊंड सुरू व्हायचा आणि 2 नवीन मुलं परत लावायचा. पण त्याच्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला. हे व्यक्तिमत्व तुमच्यापैकी बरेच जण ओळखत असाल. आम्ही भाग्यवान आहोत की नाशिकमध्ये आम्हाला हे व्यक्तिमत्व लाभलं आहे. डॉक्टर भीष्मराज बाम, फेमस स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट. हे आपले रिटायर्ड IG आहेत, पोलीस IG. आणि हे तुम्ही कुठलंही नाव घ्या, सचिन तेंडुलकर पासून तर आता विराटपर्यंत हे सगळे सरांचे स्टुडंट आहेत. नुसते क्रिकेटमध्येच नाही तर पंकज अडवाणी घ्या किंवा आपली जी शूटिंगमध्ये आज जे आपल्याला मेडल्स मिळाले आहेत भारताला, ती सगळी सरांची किमया आहे. यांनी आम्हाला अशा स्पर्धेमध्ये जेव्हा आपण भाग घेतो, एवढं मोठं अंतर जेव्हा पार करायचं असतं तर फिजिकल स्ट्रेंथला एक लिमिट असते. फिजिकल जी आपली स्ट्रेंथ असते ती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सगळे स्पर्धक थकतात आणि नंतर जे सुरू होतं ते मेंटल स्ट्रेंथ सुरू होते. आणि मेंटल स्ट्रेंथवरच तुम्हाला हे अंतर कापावं लागतं. आणि कदाचित आमचं वय असून सुद्धा आम्ही 20ल्या 30ल्या मुलांची ह्या आमच्या मेंटल स्ट्रेंथवरच आम्ही टफनेस त्यांना देत होतो, फाईट करत होतो. आणि त्याला फिनिशिंग टच दिलं आम्हाला बाम सरांच्या ट्रेनिंगमुळे. आमचे असे डाएट चार्ट होते आमच्या घरच्यांचे. आमचं घर रॅपमध्ये झालं होतं, म्हणजे कुठे टायर पडलेला, कुठे ट्यूब पडलेली. आणि आमच्या किचनमध्ये जे स्वयंपाक व्हायचा तो सगळा ह्या चार्टप्रमाणे व्हायचा. आम्ही खायचो तेच जे आपल्या घरात व्हायचं, फक्त त्याची वेळ आणि त्याची क्वांटिटी ही मात्र त्या चार्टप्रमाणे ठरलेली असायची. जसं मी तुम्हाला सांगितलं, रूल रेग्युलेशन्स हे रूटबुक असं आपल्याला दिलं जातं. तिथे कुठेही रस्ता ट्रॅफिक बंद केलेला नसतो स्पर्धेच्या दरम्यान, किंवा कुठलेही ट्रॅफिक इनफॅक्ट आम्हाला ट्रॅफिक रूल पाळणं फार बंधनकारक असतं. आणि रस्ता दाखवायला तिथे कोणी नसतं, मार्किंग नसतात, असं रूटबुक दिलेलं असतं. ह्या रूटबुकमध्ये 25,000पेक्षा जास्त टर्न्स दिलेले आहेत. आणि नॅव्हिगेटरचा फार इम्पॉर्टंट रोल असतो, कारण या स्पर्धेमध्ये तुम्ही जर रस्ता चुकलात तर ती स्पर्धकाची जबाबदारी असते. त्याला जिथनं चुकलं तिथे परत यावं लागतं आणि परत स्पर्धा सुरू करावी लागते. आणि याचा कुठलाही एक्स्ट्रा वेळ मिळत नाही. त्यामुळे नॅव्हिगेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस. त्यामुळे आमची अख्खी टीम रोज दर गुरुवारी रात्री 10 ते 12, कारण सगळेच टीममध्ये डॉक्टर आहेत, कोणाला दिवसा वेळ नसतो, तर प्रत्येक गुरुवारी 3 महिने शेवटचे आमची अख्खी टीम रात्री 10 ते 12 बसायची आणि सगळे रूल्स परत त्याची उजळणी करायची. आमची रायडिंग स्ट्रॅटेजी ठरवली जायची, कसं या स्पर्धेला आपण समोर जाणार आहोत. कारण चान्स हा आपण एकदाच घेऊ शकतो एवढा मोठा. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत हा चान्समध्ये कुठलीही उणीव ठेवायची नव्हती. त्यामुळे प्रत्येक जण झटला होता याच्यासाठी. बजेट 50 लाखाचं होतं. आमच्या मित्रमंडळींनीच आम्ही त्याच्यामध्ये स्वतः पैसे टाकले होते आणि शिवाय आमच्या मित्रमंडळींनी याच्यामध्ये आमची मदत केली. आणि मला सांगायला फार आनंद होतो इथे की आम्हाला एकाच कॉर्पोरेटने मदत केली, अक्षरशः 15 मिनिटाच्या अपीलवर मदत केली. आणि ती आपल्या इथल्या निगडीमधल्या फोर्स मोटर्सने, अभय फिरोदिया यांनी 15 मिनिटामध्ये त्यांनी हे सगळं समजून घेतलं आणि इन्स्टंटेनियसली आम्हाला 5 लाखाचा चेक त्यांनी दिला होता. त्याच्यासोबत आम्ही ॲज अ डॉक्टर कुठलाही उपक्रम घेतला तर आमची ही आधीपासून सवय, आम्ही ट्रेकला जातो तर आम्ही तिथे खेड्यापाड्यामध्ये कॅम्प घेतो, प्रत्येक ठिकाणी औषधं घेऊन जातो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, आदिवासी पाड्यांमध्ये फिरताना कॅम्प घेताना आम्ही सायकलिंग आमची सुरुवात झाली, तर आम्ही ठरवलं की ही स्पर्धा पण आपण त्यांच्यासाठी काहीतरी करूया स्पर्धेतनं. आणि आम्ही असं ठरवलं, आमची कल्पतरू फाउंडेशन आहे जिच्या अंडर आम्ही काम करतो, सगळे सोशल वर्क करतो, तर आम्ही असं ठरवलं की तिथे अमेरिकेमध्ये आम्ही जेव्हा 100 किलोमीटर अंतर कापू तर त्या प्रत्येक 100 किलोमीटर मागे आमची टीम नाशिकला 5 कॅटरॅक्ट सर्जरीज आणि 1 कॉर्नियल ट्रान्सप्लांट असं मोफत फ्री ऑफ चार्ज आदिवासी बांधवांचं करणार.
आणि त्यामुळे आम्ही आमच्या टीमचं नाव तिथे रजिस्टर केलं अमेरिकेमध्ये, ते टीम इंडिया व्हिजन फॉर ड्रॅगन्स. हे आमच्या अख्ख्या टीमचं रजिस्ट्रेशन. फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही ठरवलं की आपली तयारी बरोबर चालली आहे का नाही हे बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि आम्ही 72 तासाची एक सिम्युलेशन राईड केली. त्या सिम्युलेशन राईडमध्ये आम्ही पूर्ण रॅम्प स्टाईलने, रॅम्प पद्धतीने, जसं अमेरिकेत चालवणार आहे त्या पद्धतीने सायकल चालवायचं ठरवलं. तिथेच आम्ही आमची एक गाडी ठेवली. त्या गाडीमध्ये आमचे जे क्रू येणार होते त्यांनी त्याच पद्धतीने वागायचं ठरवलं. आम्ही गाडीमध्ये एक मेकशिफ्ट बेड करून घेतला आणि त्या 72 तासामध्ये आम्ही मुंबई पुणे, मुंबई नाशिक रस्त्यावर ते धुळेपर्यंत, असं शहापूर ते शिरपूर आम्ही ये जा करायचो. प्रत्येक वेळेला आमचं जेवण नाशिकमधून भरलं जायचं, परत माणसं बदलायची. तर असं 72 तासामध्ये आम्ही 1900 किलोमीटर क्रॉस केले होते. आणि तेव्हा आम्हाला खरं कॉन्फिडन्स आला की नाही, आता